मित्रमैत्रिणी, तुमचं माझ्या धनश्री चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज आम्ही आलो आहोत खंबाटकी घाटामध्ये. तर आता सकाळी सकाळी आम्ही खंबाटकी घाटात पोहोचलो आहोत. तर बघा, इथे खंबाटकी घाटामध्ये खूप वर्षापूर्वीपासून एक जुनं मंदिर आहे देवीचं, खामजाई देवीचं. ते मी तुम्हाला दाखवते. आजोबा आहेत, हे आजोबा इथेच राहतात, शेजारी दत्त मंदिर आहे तिथे. तर ते तुम्हाला सांगतील या मंदिराचं महत्त्व. हे बघा, हे देवी मातेचं मंदिर, हे बघा, हे देवी मातेचं मंदिर आहे. खामजाई देवी. खामजाई देवी. आजोबा सांगा या मंदिराची माहिती. हे देवीचं, खामजाई देवीचं मंदिर आहे. हे फार प्राचीन ऐतिहासिक म्हणजे पांडवकालीन आहे. ही देवी सत्वाला पावती. या घाटाचं नाव खांबटकी आहे. त्याला 4 हात खांब आहे आणि त्यावरनं ह्या घाटाला खांबटकी हे नाव पडलेलं आहे. ही देवी सत्वाची सर्वांना पावती. पांडवकालीन मंदिर आहे का हे? खूप प्राचीन मंदिर आहे. प्राचीन म्हणजे पांडव वनवासात होते 13 वर्ष, 1 वर्ष अज्ञातवास. त्यावेळी ती कारकीर्द आहे. हो का? कधीपासून करतो? तुम्ही इथे किती वर्षापासून आहात? मी इथे आता 3-4 वर्ष होऊन गेली. हो का? बरं. त्यावेळेपासून आम्ही आहे ते आहे. सत्वाला, या सत्वाची सत्वाला पावती. ही हिंदू, कर्नाटक, बँगलोर फार लांबून लोक येतात. तर तुम्ही जेव्हा जेव्हा इथे खंबाटकी घाटात येताल त्यावेळेस तुम्ही नक्की इथे मंदिरात दर्शन घ्यायला या. इथे शेजारीच श्री गुरुदेव दत्तांचं पण मंदिर आहे. हे बघा, खूप छान छोटंसं असं गुहेमध्ये हे मंदिर आहे. आणि इथे श्री स्वामी समर्थांची पण मूर्ती आहे बघा. श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ, श्री गोंदवलेकर महाराज. खूप छान मंदिर आहे हे छोटंसं. तुम्ही कधी या खंबाटकी घाटातून जेव्हा जाल तेव्हा या मंदिराला नक्की भेट घ्या. या मंदिरात श्री गुरुदेव दत्तांचं, स्वामींचं दर्शन घ्यायला तुम्ही नक्की या. हे बघा, हे आजोबा हे इथेच राहतात या मंदिरामध्ये. खूप वर्षापासून आजोबा इथेच सेवा करत आहेत. किती वर्षापासून आहात आजोबा इथे तुम्ही? इथं पहिले पुजारी होते, ते वय झाल्यामुळे ते गावी गेले. त्यानंतर 3-4 वर्षापासून आम्ही इथं आहे. 24 तास सेवा आम्ही इथं देवाची करतो. इथून लांब लांबून लोक इथं देवाच्या सेवेसाठी येतात, पाया पडण्यासाठी. देवी लागतात. त्या दत्ताला सर्व वस्त्र बिस्त्र घेऊन येतात. भक्तांना खाण्यासाठी फळाव देवाला बी आणतात, भक्तांना बी आणतात. कुणी जेवण आणतं, कुणी फळं आणतात, कुणी बिस्किट, चहा, साखर, तांदूळ बिंदूळ सर्व इथे घेऊन येतात. चहा पावडर सहित इथं आणतात. हा का? दर्शन घेऊन जा. म्हणजे इथून जाणारे लोक, खंबाटकी घाटातून जाणारे लोक हे भक्तिभावाने इथे येतात आणि इथे दर्शन घेऊन मग पुढे जातात. तर मित्रमैत्रिणी, तुम्ही पण कधी जेव्हा या खंबाटकी घाटातून इथून प्रवास कराल तेव्हा नक्की या श्री गुरुदेव दत्तांच्या, स्वामींच्या मंदिरामध्ये या, दर्शन घ्या. इथे राहणाऱ्या आणि सेवा करणाऱ्या आजोबांची भेट घ्या. तर तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा. धन्यवाद.